गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी कर्मचारी आंदोलनावर आहेत आणि हे आंदोलन जवळपास अनेक दिवसापासून सुरू आहे। 19 ऑगस्टपासून हा आंदोलन सुरू आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील जे 12 तालुके आहेत ते 12 तालुक्यात हे आंदोलन सुरू असून यात आरोग्य विभागावर एक मोठा परिणाम पडत आहे, कारण की दुर्गम भागात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कर्मचारी जे आहेत ते आरोग्य यंत्रणा सांभाळीत असतात आणि सध्या अनेक दिवसापासून हा आंदोलन सुरू असल्यामुळे यात रुग्णांवर एक मोठा परिणाम होत आहे। रुग्णांना वेळेवर उपचार होत नाही आहे आणि यांचे मागण्या राज्य सरकार पूर्ण करावे अशी मागणी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून होत आहे। एकच नारा कायम करा, यांना कायमस्वरूपी राज्य सरकारने आदेश द्यावे ही मागणी आहे। आणि आंदोलनात जे आहेत ते गर्भवती महिला जे आहेत तेही आंदोलन करीत आहेत। आपण बघू शकतो यांच्यावर आरोग्य विभागाची जबाबदारी असताना गर्भवती असताना आंदोलन करणे आणि आंदोलन अनेक दिवसापासून सुरू आहे आणि असे अनेक जे कर्मचारी आहेत ते मोठ्या संख्येत आंदोलनात बसलेले आहे, परंतु राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप जे आहेत ते महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत। आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात हा आंदोलन सुरू असून यांना कायमस्वरूपी कायम करण्यात यावे ही मागणी घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी कर्मचारी 19 ऑगस्टपासून आतापर्यंत आंदोलन करीत आहेत आणि अद्याप या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतलेली नाही। याची दखल तत्काळ घेण्यात यावी, कोणते आश्वासन देण्यात यावे असे मागणी नागरिक किंवा रुग्णांकडून करण्यात येत आहे, कारण की रुग्णांवरही या आंदोलनाचा एक मोठा प्रभाव जे आहे ते पडत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।